तुमची इच्छा आहे? या ठिकाणी उद्विग्न झालेले जर जनतेची पार्टी असून तर तुम्ही अशी प्रायव्हेट लिमिटेड का करू देत आहेत? ही भारतीय जनता पक्ष हा जनतेचा पक्ष राहिलेलाच नाहीये. या प्रशांत बगाने यांच्या पत्नी आहेत त्या प्रशांत भाऊ, तुम्हाला उपचाराची डिझेल घेतलेल्या अंगावर तुम्हाला उपचाराची गरज आहे. साहेब मला साहेब यांनी असं करू नका. यांना म्हणा न्याय द्या, यांना न्याय द्यावं साहेब. न्याय भाडगावली येताला पाठवा हे सगळं. या तिघांनी तर ही दोन दृश्य आपण पाहतोय. एकीकडे संभाजीनगरमध्ये नाराज इच्छुक असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा आक्रोश. दुसरीकडे शिवतीर्थवर राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत या महिला उमेदवार. त्यांचं औक्षण शिवतीर्थवर करण्यात आलं. तर दोन दृश्य, एकीकडे मुंबईतलं शिवतीर्थवरचं हे दृश्य, महिला उमेदवारांचं औक्षण करण्यात आलेलं आहे. महिला उमेदवार शिवतीर्थवर पोहोचलेल्या होत्या. आदित्य, आपण ही दृश्य पाहत आहोत. राज ठाकरे यांनी खरं तर या सगळ्या महिला उमेदवारांना शुभेच्छा देखील दिल्या. हो साहेब, मी आंबो कार्यकर्ता नाही होतो. मी जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे साहेब. मी चार जिल्हा अध्यक्षाच्या हातात काम. तनवानी साहेबाला विचारा माझं काम कसं आहे. संजय केनेकरला विचारा माझं काम कसं आहे. शिरीष बोराडकर साहेबांना विचारा माझं काम कसं आहे. संजय आता किशोर शितोळेंना विचारा माझं काम कसं आहे. साहेब 4 जिल्हा अध्यक्षांना विचारा, नाहीतरी अतुल चाव्याला विचारा माझं काम कसं आहे. ऐका तुझा पीएच या कराडला विचारा, कराडला. मी भाजपसाठी साहेब जनधन योजनेचे 5,000 महिलांचे अकाउंट ओपन केलं साहेब. 5,000 महिला साहेब मी घराघरात 2500 डस्टबिन वाटले साहेब. काही नसताना घरून साहेब चष्मे वाटप केले साहेब. हे सगळे उद्घाटनला होते. यांना लाज वाटायला पाहिजे हो. यांना देव माफ करेन का? देवा भाऊ माफ करतील का? या कराडला देवा भाऊ माफ करतील का? या अतुल सावेंना देवा भाऊ माफ करतील का? खरंच देव आणि देवाचा भाऊ असेल ना तर यांनी माफ नाही करावं. यांना माफ नाही करावं. जर असं पीएला आणि यांच्या नातेवाईकाला जर तिकीट देत असेल तर यांनी आता सर्व आणावा. देवा भाऊंना विनंती आहे, प्रदेश अध्यक्षांना विनंती आहे, यांनी सर्वे ठेवावा. यांच्याकडनं सर्वे मागावा. यांना सर्वे दे, नाहीतर राजवानकडेला सांगा यांच्याकडे सर्वे, यांच्या पीए कडे सर्वे साहेब. 60 आणि 6 एका बापाचे असेल ना तरी प्रभाग 2 मधून निवडून आणावा फक्त. बरं का साहेब, मी काय म्हणतो साहेब, मी काय म्हणतो साहेब, यांना तुम्हाला मी फक्त देवाभाऊंना हीच विनंती करतो, प्रदेशाध्यक्षांना हीच विनंती करतो की साहेब तुम्ही अन्याय जो यांनी केलेला आहे, यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी साहेब, मी अतुल सावेसाठी बरं का साहेब, मी जनाधूंचा मोठा कार्यक्रम घेतला साहेब. घरून मी 2 लाख रुपये खर्च केले साहेब त्यांच्या विधानसभेत जाऊन बरं का साहेब. अतुल सावे सांगतो तुझं एवढं कार्य कोणाचं नाही. 10 उद्घाटन मी केले तुझे, मला काम सांगायचे नाही साहेब. जवाबी पेट्रोलिंग मंत्री अमित शहा जवाबी आले साहेब बरं का साहेब. साहेब जवाबी मोठे नेते आले साहेब, यांच्याकडे माणसं जमा होत नव्हतं साहेब. मी बचत गट आहेत साहेब, माझे 100-150 माझ्या बँकेमार्फत पतसंस्थेमार्फत मी सगळ्या महिला वार्डातील प्रभागातील सर्व महिला आणायचो साहेब स्वतःच्या खर्चाने. आणि हे लोक अशा पद्धतीने वागले साहेब. मी कोणाकडे मागूच दात सांगा. देवाभाऊंना प्रदेश अध्यक्षांना विनंती आहे, तुम्ही खरंच देवाभाऊ असाल, जनतेचे भाऊ असाल, बहिणीचे भाऊ असाल आणि भावाचे जर भाऊ असाल, मालक जर असाल तर तुम्ही फक्त न्याय करा. माझ्यावरती कृपा नका करू, माझ्यावरती कृपा नाही करत. मला माझ्या मायबापाचा माझ्यावर आशीर्वाद आहे. तुम्ही फक्त ज्यांनी मला काय म्हणायचं साहेब, या 2 लोकांनी जो अन्याय केला, 2 लोकांनी अन्याय केला, जिल्हा अध्यक्षामध्ये बी कळायला पाहिजे साहेब. तुम्ही जिल्हा अध्यक्ष आहेत ना, मग तुमच्याकडे सर्वे नाही का? काय बोलतात, काय करतात, घेणे करतात भाऊ कार्यकर्त्यांच्या आम्ही काय गुन्हा केला भाऊ? भाऊ आम्हाला नाही असं काय
काय केलं